नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तर आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलो. खूप छान अशी रीडिंग आहे. जर मी सकाळी मेडिटेशन करताना जो डमरूचा आवाज येत होता मला, आणि असं इतका आनंदाने मलाच इतकं प्रफुल्लित वाटत होतं की काय, म्हणजे ही तुमचीच एनर्जी असते खरं तर. तर आपल्या आजच्या रीडिंगचा विषय आहे, तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव आनंद तांडव करतायत. आणि हीच ऊर्जा मी पिक करत होते की शिव आनंद तांडव करतायत, आणि त्यांची ही ऊर्जा अशी होती की इतक्या आनंदाने उत्साहाने ते असं हे करतायत की त्यांच्या ज्या सोल्स आहेत, त्यांची जी लेकरं आहेत, त्यांची जी लेकरं अर्थ त्यांना हाक मारतायत आणि साद घालतायत त्यांच्यासाठी. ते खूप खुश आहेत. आणि तुमच्या भक्तीने, तुमची भक्ती जी परमेश्वराला, महादेवांना ते आकर्षित करते, तुमची भक्ती जी महादेवांना आकर्षित करते, त्यांना तुमच्याकडे अट्रॅक्ट करते आणि तुमच्यावर आशीर्वाद द्यायला त्यांना हे करते. तर हेच तुमची भक्ती इतकी पराकोटीची झाली आहे, तेव्हा तुम्ही इतकी सेवा, इतकी भक्ती करताय, इतकं कर्मातनं तुमचे जे कर्म आहेत त्या कर्मातून तुम्ही महादेवांना प्रसन्न करताय. आणि तेच तुमचे कर्म जे आहेत, तुमची जी भक्ती आहे ती महादेवांना आनंद तांडव करायला भाग पाडते. कारण आनंद तांडव महादेवांनी करणं म्हणजे खूप मोठं हे आहे, आणि ते तुमच्यामुळे होते, तुमच्या भक्तीमुळे होते. मग तुमची भक्ती किती श्रेष्ठ आहे बघा मग, आहे की नाही? तर बघूया, आपल्यासाठी हा तुमच्यासाठी एक छानसा मेसेज आहे, आणि महादेवांचा मेसेज आहे तुमच्यासाठी, की त्यांच्या ह्या अशा सोल्स आहेत ज्या त्यांना खूप आवडतात, त्यांना खूप म्हणजे खूप ब्लेसिंग्स आहेत तुमच्यावर. बघूया महादेव काय सांगतात. आणि तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव आनंद तांडव करतात, कारण त्यांना तुमच्या भक्तीमध्ये विरून जायला आवडतं. तुम्ही जी भक्ती करता, तुम्ही जे मनसोक्त जो प्लॅटफॉर्म त्यांनी तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे जे काही असेल, तुमच्या कुटुंबाचं असेल, तुमच्या करिअरचं असेल, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काय असाल, तुम्ही जे काही कर्म करताय, तुम्हाला जे काम दिलेलं आहे, जे तुम्ही करताय, ते अगदी आनंदाने, असं तुम्हीच आनंदाने इतके बेभान होऊन ते कर्म करताय. आणि ते बेभान होऊन करत असताना तुम्ही सगळ्या गोष्टीने बॅलन्स्डही आहात, पण तुम्ही त्यात पूर्ण विरून जाताय. स्वतःला विसरून तुम्ही ते करताय आणि प्रामाणिकपणे करताय, खरेपणाने करताय. म्हणूनच तुमचे कर्म आणि तुमची भक्ती ह्यामुळे प्रसन्न होऊन शिव आनंद तांडव करताय, तुमच्या कर्मानं आणि तुमच्या भक्तीनं. दोन कार्ड्स आहेत ॲक्च्युली. हां, बघा, तुमचे कर्म, मी काय तुम्हाला म्हणलं, हायर लर्निंगचं हे कार्ड आहे. तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव आनंद तांडव करतायत. तर तुमची भक्ती म्हणजे तुमचा जो काळ असेल, तुमच्या आयुष्यातला जो पास्ट लाईफ असेल, किंवा तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी, घटना ज्या घडल्या, त्या घडत असताना तुम्हाला जो सगळा एक्सपिरियन्स आला, जो अनुभव आला, त्या अनुभवाने तयार झालाय तुम्ही. आता तुमच्या आयुष्यातलं, तुमचं हृदयातलं जे चक्र असतं, म्हणजे हार्ट चक्र जे असतं, ते हार्ट चक्र सुद्धा ओपन होत आहे. तुमच्या सगळ्या चक्रांचं मिलन जे आहे ते हार्टमध्ये होते. आणि म्हणूनच जेव्हा आनंद तांडव तेव्हाच होतं, जेव्हा हृदयात आपण शिवशक्तींशी भेटतो, शिवशक्तींना असं सगळी पूर्ण शक्ती आणि चक्रात जेव्हा एकत्र करतो हार्टमध्ये, तेव्हाच त्यांची जी एनर्जी असते, ती एनर्जी आपल्या शरीरातून, आपल्या ह्याच्यातून प्रवाहित व्हायला लागते. आणि त्याच वेळेला तेव्हा आनंद तांडव होतं. आणि हे आनंद तांडव म्हणजे तुमच्या भक्तीचंच आहे. तुमची भक्तीनं इतकं ते प्रसन्न झालेत महादेव, की त्यांना असं आनंदाने खूप असं नाचावं म्हणून ते आनंद तांडव करतायत. आणि डमरूचा आवाज असा पूर्ण तुम्हाला डमरूचा आवाज येईल. म्हणजे जर तुम्ही कुठंही मंदिरात येईल, किंवा तुम्ही असं कुणी वाजवताना तुम्हाला आवाज येईल, किंवा तुम्ही व्हिडिओ बघत असाल, काही बघत असाल, तर तुम्हाला तिथं डमरूचा आवाज येईल. तर तो आवाज म्हणजे तुमच्यातली नकारात्मकता तर निघून गेलेच आहे, पण तुमच्या आयुष्यात नवीन जी सकाळ आहे, नवीन काय जे होते, त्याचा आनंद महादेवांना आहे. आणि तुम्ही जे शिकलाय, तुमच्या प्रगतीमध्ये जे आड येत होतं, सगळं हे होतं, सगळ्यावर तुम्ही इतकी खूप ह्यानं मात केली, तुम्ही सगळ्या ह्याच्यावर तुम्ही मात केली. आणि तुम्ही असे ॲज अ हे बघा, केअर आणि कंपेन्शन, म्हणजे स्वतःची पण काळजी घेतली, महादेवांची पण काळजी घेतली तुमच्या भक्तीनं. कारण कसं असते, बरेच वेळा आपल्या आई वडिलांना कसं वाटतंय, की माझ्या ह्या लेकरांना आपलं म्हणजे छान असावं, छान वागावं, छान करावं, एक माणूस म्हणून त्यांना तयार व्हावं, आणि आपल्या आई वडिलांना प्राऊड वाटावं.
असं त्यानं करावं, अशा अशा त्याच्यामध्ये गुण असावे. असंच महादेवांना शिवशक्तींनाही वाटते की तुमच्या आणि तुम्ही ते केले तुमच्या भक्तीनं कर्मानं तुम्ही इतकं प्रफुल्लित झालाय आणि इतकं तुम्ही तुमच्या चांगलं तुमच्या हातून जे घडवताय, जे करताय, सेवा असेल, भक्ती असेल आणि इतरांसाठी करणं असेल, जे काही असे छोट्या छोट्या असू दे, मोठ्या मोठ्या असू दे, काहीही ह्याच्यातून कर्मातून तुम्ही जे काही करताय त्यामुळे तुमची ऊर्जा आणि तुमचं तेज इतकं प्रवाहित तुमचं वरती होत आहे आणि तुमचा अवरा इतका हे होतोय की नाही, असे फुलासारखे फुललाय तुम्ही असं. आणि म्हणूनच शिव आनंद तांडव करतात, कारण तुमची भक्ती पराकोटीची आहे आणि तुमच्या त्यांना प्राऊड वाटतंय, तुमच्यावर त्यांना प्राऊड वाटते, महादेवांना प्राऊड वाटते. कारण जी डिवाइन हिलिंग, जे हिलिंग आहे, जे सेन्सिटिव्हिटी आहे, तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी, हील करण्यासाठी सपोर्ट, खूप मोठा सपोर्ट त्यांनी दिलेला आहे. खूप मोठा सपोर्ट आहे तुमच्या प्रत्येक तुमच्या कार्यामध्ये, कर्मामध्ये, जे काही तुम्ही करताय किंवा कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही हात टाकताय, घालताय, की तुम्हाला इथं नवीन काय करायचं आहे, नवीन ह्याची सुरुवात करताय, तर तिथं तुम्हाला फुल सपोर्ट आहे. तुम्हाला हिलिंगसाठी, तुम्हाला नवीन कार्य करण्यासाठी आणि नवीन गोष्टीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला खूप तिथं हे आहे, आशीर्वाद आहेत असं महादेव तुम्हाला सांगतायत. आणि त्यांच्या तुमची हीच भक्ती आणि हे तुमच्या कर्मावरचं तुमचं प्रेम, तुम्हाला इतरांना मदत करण्याची जी तुमच्यामध्ये हे आहे, अतूट तुमचं असं प्रेम जे आहे, त्या प्रेमानं तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय आणि म्हणूनच शिवानंद तांडव करतात. हे हिलिंग मी तेच म्हटलं तुम्हाला, हार्ट चक्र ओपन होते. जे जेव्हा एक चक्र ओपन होतं, जेव्हा एक स्टार हार्टमध्ये असा हे ओपन होतं की नाही, तेव्हा शिवानंद तांडव करतात आणि ते शिव आनंद तांडव करतात कारण खूप प्रेमळ आणि खूप भक्ती तुमची पराकोटीची आहे, कर्म तुमचं पराकोटीचं आहे. आणि थँक्यू सो मच कृष्णा. मी काय म्हटलं तुम्हाला, भक्ती तुमच्या कर्माने आणि तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवानंद तांडव करतायत. आणि ही भक्ती जी आहे, तुमचा विश्वास आहे, तुम्हाला स्पिरिच्युअल जे गायडन्स दिले जातात, जे मेसेज दिले जातात, तुमच्या इंट्युशन्समधून, स्वप्नातून जे तुम्हाला मेसेज दिले जातात, त्यावर तुम्ही विश्वास ठेवताय, तुम्ही पुढं जाताय, एका चांगल्या सपोर्टिव्ह सकारात्मक मार्गावर तुम्ही पुढं जाताय. आणि बरोबर जात असताना तुम्ही इतरांचा एक बोट धरून एका व्यक्तीला तुम्ही जर सकारात्मक मार्गावर तुम्ही घेऊन आलात, तर ती व्यक्ती अनेका व्यक्तीला घेऊन येईल. असंच हा सकारात्मक मार्ग आहे. पण तुमचं करिअर, तुमचा बिझनेस, तुमचा परिवार, हे सगळं करत करत तुम्ही पारिवारिक सगळं सुख उपभोगत तुम्ही एका स्पिरिच्युअल मार्गावर जे तुम्ही प्रस्थान करताय, आणि हे प्रस्थान आणि ही तुमची भक्ती, हे तुमचं कर्म, हे खूप पराकोटीचं आहे. म्हणून शिवानंद तांडव करताय. तुमच्यासाठी दिलेला रंगमंच जो आहे, त्या रंगमंचावर स्वतःला उधळून देताय तुम्ही, त्या कर्मामध्ये स्वतःला उधळून देताय, श्रीकृष्णांच्या आशीर्वादामध्ये उधळून देताय. त्यांच्यासारखे त्यांचे जे रंग आहेत, ही चक्राची मी एनर्जी तुम्हाला म्हटलं, ही चक्र बॅलन्स होणं सोपी नाही आहे. जी त्रिदेवींचा आशीर्वाद जिथं असतो, तिथंच चक्र जागृत होतात आणि ही चक्र तुमची जागृत होत आहेत, बॅलन्स्ड होत आहेत, कारण साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला आहे. आणि साक्षात खरंच तुम्हाला सांगते, महादेव, श्रीकृष्ण म्हणजे शिवशक्ती आणि लक्ष्मीनारायण आणि सगळे श्रीदेव आणि त्रिदेवी तुम्हाला ब्लेस्ड करतायत. आणि म्हणूनच शिवानंद तांडव करतायत, ते तुम्हाला खूप प्रेम करतायत तुमच्यावर. अनकंडिशनल असं प्रेम तुमच्यावर महादेवांचं आहे, श्रीकृष्णांचं आहे, महाकालींचं आहे, सगळ्यांचं खूप खूप असं प्रेम तुमच्यावर ते करतात. आणि म्हणूनच शिवानंद तांडव करतात. आणि ॲक्च्युली मला आता दोघंही असं वाटतंय, म्हणजे महादेवही आणि श्रीकृष्णही, म्हणजे त्यांचं एखादी गोष्ट साध्य झाली की आपल्याला जो आनंद होतो, तो आनंद, एखादं आपलं लेकरू परीक्षा पास झालं की त्या लेकरापेक्षा आपल्याला जास्त आनंद होतो की नाही, तसा जो आनंद आहे तो श्री महादेवांना आणि श्रीकृष्णांना तुमच्याबद्दल झालाय. एक खूप मोठी परीक्षा, मग ती कर्माची परीक्षा असू दे, आयुष्याची परीक्षा असू दे, कोणत्याही जे तुमच्या समोर आलेली एखादी अशी काही घटना असतील, त्यामुळे तुम्हाला बाहेर पडण्याची अशी परीक्षा असेल, खूप परीक्षा होती आणि त्या परीक्षेतून बाहेर तुम्ही पडलाय, म्हणूनच आनंद तांडव होते. आणि ही भक्ती तुमची आता एक वेगळा रंग घेते. तुमची भक्ती एक वेगळा रंग, असा रंग ज्या रंगामध्ये ही दुनिया रंगून जाईल. आणि म्हणून आता तुम्हाला याच्यासाठी
तुम्हाला इथं कॉल टू ॲक्शनचं कार्ड दिलेलं आहे. आता तुम्हाला चार्ज घ्यायचा आहे. जे तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या किंवा ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या, तुम्हाला समर्पित होऊन तुम्ही पुढे आला. जर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या गेल्या, तुम्हाला उदाहरण दिलं गेलं की आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला सहज मिळत नाहीत. सहज कुठलीही गोष्ट मिळत नाही, कुणीही देत नाही. आपणही आपल्या मुलांना सहज देत नाही. एखादी गोष्टी, हा अभ्यास कर, हे पूर्ण कर आणि मगच तुला हे देतो, हे असं आपण म्हणतोय का नाही. तसंच ही सुद्धा एनर्जी आहे, ही सुद्धा शक्ती तशीच आहे. कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही जावा, जेव्हा तुम्ही समर्पित व्हा, फक्त थँक्यू म्हणा. जे तुम्हाला शक्ती दिलेली आहे, जी बुद्धी तुम्हाला दिली, त्याचा तुम्ही योग्य चांगल्या प्रकारे वापर करताय म्हणून तुम्ही थँक्यू म्हणताय परमेश्वराला, म्हणून ते आनंद तांडव करतायत. कारण आता ते तुम्हाला सांगतायत टेक अ चार्ज, तुम्हाला चार्ज घ्यायचा आहे. तुम्हाला एक उदाहरण म्हणून, तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात जे एक्सपिरियन्स आले, जे तुम्हाला परिस्थितीनं शिकवलं, संकटाने शिकवलं, जे सगळ्यांनी तुम्हाला जे शिकवलं, ते तुम्हाला जर उदाहरण म्हणून सादर करायचं आहे. तुम्हाला पुढं जायचं आहे, ते करायचं आहे. कारण आयुष्यात येणारी संकट आणि जे काय आहे, ऑब्स्टिकल्स आहेत, ब्लॉकेजेस आहेत, ते थांबवण्यासाठी येतच नाहीत. ते तुम्हाला अजून शक्तिशाली बनवण्यासाठी येतात. आणि हे तुम्ही एक उदाहरण आहात समोरच्यासाठी. तुम्ही जेव्हा त्या संकटाशी फाईट करता, तुम्ही शांत राहता. कधी-कधी आपल्याला होत असेल, शक्ती, बुद्धी, युक्ती ह्या गोष्टी कुठं वापरायच्या, हे सुद्धा श्रीकृष्णाने आपल्याला शिकवलंय आणि तेच त्याचा वापर तुम्ही करता. जिथे थांबायला पाहिजे तिथं थांबता, जिथं पुढे जायला पाहिजे तिथं पुढे जाता, जिथं विरोध करायला पाहिजे तिथं विरोध करता. या सगळ्या सर्वांगाने तुम्ही तयार झालाय आणि ह्याचं उदाहरण देत तुम्हाला पुढे जायचं आहे. कारण तुमच्यासारख्या अशा बऱ्याच सोल्स आहेत, ज्यांना तुमच्या उदाहरणाची, तुमच्या साथीची, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. जर तुम्ही जे काही अनुभव घेतले, त्या अनुभवाला तुम्हाला देत पुढं जायचं आहे. तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन म्हणून शिवानंद तांडव करतायत. कारण ही भक्तीच अशी आहे, विश्वास होता परमेश्वरावर, श्रीकृष्णांवर आणि महादेवांवर. म्हणूनच तुम्ही पुढं 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 जात राहिला आणि तुम्ही या संकटांवर मात करू शकला. कारण तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे. हनुमान, बजरंगबली, ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन. मी काय म्हणलं तुम्हाला, तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव आनंद तांडव करतायत आणि तुमच्या भक्तीने साक्षात जी हनुमानांनी, बजरंगबलींनी लक्ष्मणांसाठी जो पर्वत उचलला संजीवनी साठी फक्त, आणि ती संजीवनी म्हणजेच साक्षात परमेश्वर शिव महादेव. आणि तीच संजीवनी जी आहे ती तुम्हाला दिली जाते, जिथं तुम्हाला असं वाटत होतं की आता संपलं, त्या संपलेल्याच ह्याच्यात तुम्हाला जी संजीवनी मिळाली, जे जगण्याचा आधार मिळाला, जर तुम्हाला जगण्यासाठी एक हे मिळालं, ते म्हणजे महादेव. आणि हेच तो स्त्रोत जो आहे, जो महादेव, जी शक्ती, शिवशक्ती, ओम, या सगळ्याशी जे तुम्ही कनेक्ट झाला, तुमची जी भक्ती इथं कनेक्ट झाली ना, तिथंच तुम्ही पार झाला. आणि हेच पार जे तुम्ही झाला, हेच तुम्हाला इतरांना हे करायचंय की हे शिव आणि ही ज्यांची शक्ती अशी नाही आहे, ही शक्ती अशी आहे जी संपलेल्याला पुन्हा जागृत करू शकते, पुन्हा जिवंत करू शकते. ही शक्ती तुमच्यामध्ये आहे. जे परिस्थितीनं असं वाटते किंवा काही गोष्टीने असं वाटते की आता थांबलं, आता संपलं, आता पुन्हा हे होऊ शकत नाही, तर पुन्हा एक ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन, संपलेलं पुन्हा एकदा जागृत करून, नव्या रूपाने जागृत करून उदयाला आणायचं. आणि ती शक्ती म्हणजे महादेव. आणि तीच शक्ती जी शिव म्हणजे तीच आनंद तांडव करते. कारण जे असं संपणार होतं, एखादं झाड असं संपलंय, आता वाटत होतं की आता ते संपलंय, तर त्याला आधाराची, प्रेमाची, भक्तीची, मायेची संजीवनी देऊन पुनर्जीवित करून एक परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडवून महादेवाने आणलं. आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, म्हणूनच तुमच्या आयुष्यात ब्लेसिंग्स, प्रोटेक्शन्स आणि एक नवीन विजयाकडे तुम्ही आता जाताय. खूप छान असा मेसेज आला. थँक्यू सो मच महादेव. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं. तर त्रिपुरी सुंदरी, देवी त्रिपुरा सुंदरी, तर तुमच्या शिवशक्तींचा इथं आशीर्वाद आहेच. मी तुम्हाला ते सांगितलं. तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवानंद तांडव करतात, तर देवी सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. आणि तुमच्या आयुष्यात जे काही मॅरेज लाईफमध्ये, वैवाहिक आयुष्यात ज्या काही प्रॉब्लेम्स येत होते, ते सगळे तिथं सुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिले जात आहेत. तुमच्या पारिवारिक सुखामध्ये, रिलेशनशिपमध्ये हार्मनी येते, आनंद येतोय. आणि हे सगळं तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्यातली शक्ती जागृत होते आणि तुमच्यातलं सुख, समाधान जे तुम्ही कुठंतरी मिस करत होता,
जो आनंद तुम्ही मिस करत होता, जो मिश्किलपणा तुम्ही मिस करत होता, तर सगळा तुमच्या परिवारामध्ये पुन्हा एकदा सेलिब्रेशन येते. आणि काय बघा, चिंतामणी खाली तर ब्लेसिंग्स ऑफ विक्ट्री ओव्हर एनिमीज. जे काही तुमच्या आयुष्यातलं होतं, जे काही होतं बघा, ओव्हर म्हणजे खूप तुमच्या विक्ट्री करण्यासाठी, तुम्ही विजयी होण्यासाठी, तुम्ही यशस्वी होण्यासाठी, तुमच्या आयुष्यात नवीन जे काय आहे ते घडायसाठी जे जे काही ब्लॉकेजेस येत होते, तुम्हाला पुढं जाताना तुमच्या आयुष्यात तुम्हाला यश मिळत नव्हतं किंवा हे होत होतं, तर तिथं तुमच्या भक्तीने तुम्ही त्या सगळ्यावर मात केली. आणि तिथं म्हणूनच तुम्हाला इथं ब्लेसिंग्स दिले जातात. ब्लेसिंग्स ऑफ विक्ट्री तुमच्या विक्ट्रीसाठी, तुमच्या यशासाठी, यशस्वी होण्यासाठी तुम्हाला इथं आशीर्वाद दिले जात आहे. तुम्हाला असं स्वतः जे तुम्ही घडलाय तसंच तुम्हाला इतरांना घडवायचं आहे. एक परिवर्तन तुम्हाला निर्माण करायचं आहे. आणि म्हणूनच शिव तुमच्यावर प्रसन्न झाले, कारण ती शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुम्ही तुमच्यातली शक्तीला जागृत केले, शिवांपर्यंत पोहोचलाय, महादेवांपर्यंत पोहोचलाय. आणि हे शिवतांडव असंच होत नाही, हे आनंद तांडव आहे. शिवतांडव वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. शिव आनंदाने जेव्हा तांडव करतात तेव्हा ते त्यांच्या लेकरासाठी आणि त्यांच्या भक्तासाठी ते आनंद तांडव करतात. त्यांच्या भक्ताने, त्यांच्या भक्तीमध्ये इतकं रममान झाले, त्यांच्या सगळ्या परीक्षेत जेव्हा त्यांचा भक्त पास होतो, जेव्हा तो भक्तीमध्ये रममान होतो, जेव्हा त्याची भक्ती अशी बाहेर हे केले जाते, तेव्हा ते आनंद तांडव करतात. आणि हे आनंद तांडव म्हणजे तुमच्या आयुष्यात होणारा असा ब्लेसिंग्सचा वर्षाव आहे, आशीर्वादाचा वर्षाव आहे आणि यशाचा वर्षाव आहे. तो फक्त तुम्ही आता रिसीव्ह करायचा आहे. खूप खूप मोठ्या परीक्षेतून तुम्ही पार आलाय, पार तुम्ही केलेले आहे ते. आणि थँक्यू सो मच महादेव. थँक्यू 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 सो मच. फ्लो, आता तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे, फक्त पुढं जायचं आहे, फ्लो होत आहे तुम्ही. अगदी छान असं मंद असं हे आहे बघा. पहाटेच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तावर जसं बघा चंद्र आहे आणि पहाटेचं ब्रह्ममुहूर्तावर छान असं नदी वाहते, त्याचा कळकळपणा आवाज जसा असो, मन छान, कानाला खूप छान वाटतं ऐकायला, आहे की नाही? तसं तुमचं फ्लो होत आहे. तुम्ही आता आयुष्यात पुढं 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 जात आहे, फ्लो होत आहे तुम्ही, थांबणार नाही आता. आणि पूर्ण चंद्र पौर्णिमा असेल किंवा हे अमावस्यापासून असेल, ह्या आनंद तांडव जो आहे, नवीन परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन जे आहे तुमचं, या अमावस्येपासून सुद्धा तुमचं हे ट्रान्सफॉर्मेशन होते. तुम्ही एका चढत्या क्रमाला लागताय. तुम्ही आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललायच तुमचं. आणि शिव आनंद तांडव त्यासाठीच करतायत, कारण त्यांची जी सोल आहे, त्यांचा हा भक्त आहे, जी जो खूप म्हणजे जे आहे फेमिनाईन मस्कुलाईन दोन्ही, स्त्री पुरुषाची दोन्ही एनर्जी आहे, शिवशक्तींची एनर्जी, आणि हा फ्लो होते, त्यांची भक्ती फ्लो होते. म्हणूनच प्लेजर, आनंद, आनंदाकडे वाटचाल करताय तुम्ही. एक गेट तुमच्यासाठी ओपन केलं जाते, जिथं तुमचं प्रेमाला हे नाहीये, म्हणजे तुमचं पशु पक्षी आनंद, ह्या प्रेमाला जेव्हा तुम्ही तुमची भक्ती अशी आहे की तुम्हाला आता ते प्रेम तुम्ही अट्रॅक्ट करताय, जे पशुपक्ष्यांचं आहे, जे प्राण्यांचं आहे, जे फुलांचं, झाडांचं, फळांचं, सगळ्यांचं जे प्रेम आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करताय. त्या प्रेमाची, त्यांची भाषा सुद्धा तुम्हाला कळायला लागली आहे, किंवा ती भक्ती सुद्धा तुमच्यामध्ये जागृत झाली आहे. आणि ही जागृत झालेली भक्ती म्हणजेच महादेव आणि श्रीकृष्ण आहेत. आणि जेव्हा आनंद तांडव होतं तेव्हा हीच भक्ती पूर्ण व्हायला लागते आणि ती तुमच्यामध्ये जागृत झाली आहे. आणि हे जागृत होणं सोपी गोष्ट आहे का? तर तुम्ही किती मोठी सोजा जा आणि तुमच्याशी ही एनर्जी कनेक्ट होते, तर खूप छानच आहे. आणि इतकी महादेवांची तुम्ही भक्ती करताय, त्यांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या प्रेमामध्ये तुम्ही रममान होताय आणि खूप छान अशी सोल आहात तुम्ही. थँक्यू थँक्यू सो मच महादेव. तर तुमच्यासाठी एक नवीन सकाळ, चांदण्यांची बरसात जी आहे, ती बरसात तुमच्या आयुष्यावर होते. आणि शिव आनंद तांडव म्हणूनच करतायत की आता ते तुमच्या आनंदात, तुमच्या सेलिब्रेशनमध्ये महादेव ही सेलिब्रेट करतायत, ते सहभागी होत आहेत तुमच्या आनंदामध्ये. थँक्यू सो मच महादेव. आणि वंडर्स म्हणजे चमत्कार, आता जे चमत्कार होतील, जे चमत्कार जे काही तुमच्या आयुष्यात होईल आता, त्याचे साक्षीदार महादेव असतील. आणि त्याची साक्षीदारी सारी दुनिया बघेल. ते जे काही तुम्ही घडवताय, जे काही घडतंय, तुम्ही काही करणार नाही, यात करतात फक्त महादेव, शिवशक्ती आणि लक्ष्मीनारायण ही शक्ती, जी सकारात्मक शक्ती आहे ती करते. आणि ह्यासाठी फक्त तुमचा विश्वास, कारण विश्वास, तुम्ही जर विश्वास ठेवला तर पक्ष्यांचं गुणगुणणं तुम्हाला ऐकायला येईल,
झाडांचं फुलांचं बोलणं, त्यांचं हे होणं तुम्हाला ऐकायला येईल. प्राणी पशु पक्षी यांचा आनंद, त्यांचं बोलणं तुमच्या कानापर्यंत येईल, त्यांचं प्रेम तुम्हाला अट्रॅक्ट होईल जर तुम्ही विश्वास ठेवला तर. आणि हा विश्वास तुमचा जिंकतोय, तुमच्या विश्वासाची जीत होते. तुमचा विश्वास म्हणजे परमेश्वराला न तुम्हाला दिलेलं एक वरदान आहे आणि ह्या विश्वासामुळेच तुम्ही इथपर्यंत आलाय आणि हाच विश्वास तुम्हाला कडेला घेऊन जाणार आहे. तुमचा विश्वासच तुम्हाला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार आहे, एका अध्यात्माच्या सुद्धा आहे, स्पिरिच्युअलिटीच्या सुद्धा आहे आणि एका नवीन अशा घटना अशा चमत्कारिक तुमच्या आयुष्यात घडायला लागतील. तर बघा, तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव आनंद तांडव करतात. का करतात? कारण तुमच्यामध्ये ह्युमिलिटी आहे, नम्रता आहे, खूप नम्रता आहे तुमच्यामध्ये, खूप विनम्र आहात तुम्ही. मी तुम्हाला तेच म्हणलं, श्रीकृष्णांचा मित्र सुदामा आणि सुदामांची जेव्हा एका पोह्याची पुरचुंडीतून पोहे घेऊन आलेले असतात किंवा त्यांच्यामध्ये एवढा सगळा राजमहल राजथाट हा सगळा सोडून जो एक साक्षात परमेश्वर राजा आपलं सिंहासन सोडून धावत पळत जाऊन आपल्या त्या मित्राला मिठी मारतो, तेव्हा त्याच्यातलं जे प्रेम असतं ना, ते प्रेम ओसंडून वाहतं. आणि तशी नम्रता तुमच्यामध्ये आहे. कुणालाही कमी लेखत नाही, कुणामध्ये काहीही हे करत नाही, हे माझं आहे ते माझं आहे नाही, इतरांसाठी सुद्धा, इतरांमध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये प्रेम बघणं, नम्रता ही तुमच्यामध्ये आहे. सगळ्यांमध्ये विरून जाणं हे तुमच्यामध्ये आहे. कोणत्याही गोष्टीचा अहंकार नाही आहे, कोणत्याही गोष्टीचा इगो, अहंकार, मीपणा हे काही सुद्धा नाही. आणि ह्या सगळ्या ही तुमची जी नम्रता आहे, या नम्रतेमुळेच तुमच्या आयुष्यात काहीही कमी पडणार नाही, असा परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला आहे. आणि हे शिव आनंद तांडव म्हणूनच करतायत, कारण त्यांचा भक्त असा, त्यांची भक्ती कुठं आहे? नारायणांकडे, श्रीकृष्णांकडे. आणि श्रीकृष्ण आणि साक्षात शिव ही दोघंही आनंद तांडव करतायत, कारण त्यांचा भक्त असा आहे, त्यांची तुमची भक्ती अशी आहे, तुमचं प्रेम असं आहे. आणि म्हणूनच ही तुमच्या नम्रतेनं तुम्ही शिवांना प्रसन्न करून घेतलेलं आहे. तुमच्यातली नम्रता, तुमच्यातली भक्ती, तुमच्यातले कर्म, यामुळे तुम्ही शिवांना आणि श्रीकृष्णांना प्रसन्न करून घेतले. आणि म्हणूनच हे तुमच्या आयुष्यात हे सगळं आता एक नवीन काहीतरी आता हे घडतंय आणि खूप छान असा मेसेज आला हा. खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली मला नक्की सांगायचं आहे. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि अशाच छानच्या सोर्सपर्यंत रीडिंग पोहोचवायची आणि आपण त्यासाठी एक माध्यम म्हणून एक छानसं शुभ कार्य, चांगलं काहीतरी कर्म आपल्या हातून घडते, त्यासाठी आपला थोडासा एक वाटा आपण उचलतोय हे की नाही. मुंगीनं कसं सीतांसाठी ते सेतू बंधनासाठी काम केलं होतं, तसं आपण तेवढासा वाटा उचलते की इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यातली नकारात्मकता निघून जाऊ दे आणि त्यांच्याही आयुष्यात जगण्याचा एक उमेद निर्माण करण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरू शकता. त्याच्यासाठी व्हिडिओ शेअर्स करा. आणि नक्कीच थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.